बळी किंवा अनिला ही रूपा बळी करोनी खळे हरिदासी बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका मने समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री राधारमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता कुळीची कुळदेवी केली ठावे संतांनी बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र जागदरी शंकरगड या आपल्या गडावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने या उगल मुगले परिवाराने संजय भाऊ शंकर भाऊ गजानन भाऊ या तिघाही बंधूंनी आपल्या वडिलाचा आपल्या हात डोळ्यासमोर ठेवलेला अमृत महोत्सव या ठिकाणी 75वी बाबांची साजरी होत आहे आणि त्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। 75वीचा महोत्सव आणि त्यात कीर्तनाचा महोत्सव आहे की नाही। हा अतिशय छान उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा बरेच दिवस झाले बरेच वर्ष झाले सरपंचाचा सतीश महाराजांचा फोन यायचा की शंकरगडावर तुम्हाला सेवा करायची आणि गावातल्यांनाही वाटत असेल की बा हाच महाराज इथं काय येत नाही सगळे महाराज येऊन चालले आणि महाराज पण आमचं दरवर्षी फोन व्हायचा पण काहीतरी तारीख खाली नसायची काहीतरी व्हायचं असंच आणि म्हणून पण हा योग या ठिकाणी आलेला आहे। कदाचित भगवान शंकराला आणि शंकर बाबाला अशी इच्छा असावी की अवांतर महाराजाला आणल्यापेक्षा आपण बाबाच्या उत्सवातच बोलूयात म्हणून आज योग आला असावा आहे का नाही। पण हा योग आलेला आहे त्यानिमित्तानं मृदंगाचार्य हरिभक्त परायण ऋषी महाराज आहेत। आता ऋषी सांगायला पाहिजेत पण हे वाजवायला येत आता काय करणार आहे का नाही। ऋषी सांगायला पाहिजे ना बरोबर आहे का नाही। ऋषी महाराज वाघ पण ऋषी महाराज हे मृदंगातले वाघ आहेत कळल्या नाही त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना। हां चला जेवण जास्त होण्याचे परिणाम आहे ते बाकी काही नाही। हा गावाला जेवण आहे ना ऋषी आहेत वाघ महाराज आहेत त्यांना धन्यवाद देतो। त्याच्यानंतर हरिभक्त परायण आमचे संगीत विशारद भारत महाराज बोरकर संगीत विशारद आमचे नामदेव महाराज संगीत विशारद मृदंगाचार्य कीर्तनकार आमचे आगाव महाराज आहे का नाही। आवाज व्यवस्थित करा दादा अगोदर होता तसा ठेवा। हरिभक्त परायण आमचे दत्तात्रय महाराज आहेत त्याच्यानंतर कैलास महाराज आहेत तुमचं नाव काय नारायण महाराज आहेत हरिभक्त परायण
विठ्ठल महाराज आहेत. हरिभक्त परायण विनोदाचार्य आमचे तुकाराम महाराज आहे भाई माझ्याबरोबर आलेले आहेत. त्याच्यानंतर हरिभक्त परायण आमचे पवन महाराज, संदीप महाराज, पवन महाराज. आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे परमार्थ प्रेमी, मला वाटतं या बुलढाणा जिल्ह्याचे वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामो अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपल्या या परिसराचं वैभव, ज्यांनी अति कठीण काळामध्ये गावगाव परमार्थ रुजवला असे हरिभक्त परायण आमचे बुधवंत बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. बाबाही उपस्थित आहेत आज. आमचे हरिभक्त परायण पाटणकर महाराजांचे शिष्य आमचे सपकाळ महाराज. बराच वेळ इस्रोला आमची भेट असते पण नावं आठवणीत म्हणजे नावाबद्दल चर्चाच झाली नाही असा अर्थ आहे सरळ त्याचा, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि तुम्ही उपस्थित सगळे श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. हां, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. बरं, मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं बुधवंत बाबा, ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो, शरण गेलो आणि शरण जाण्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला, आमच्या मागे एक जन्म मरणाचं संकट अनादी कालापासून लागलं होतं. त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटी. बरं, या देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी, किंवा अनिला हा रूपा बळे करोनी खळे हरिदासी. देवाला आणावं लागतं, तुम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परीच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. देवाला आणावं लागत असतं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संताच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बोला, अव्यक्त निराकार. बोला, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथून चराचर हरिशी भजे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नावा रूपाला आला नाही महाराज. मग त्याच्यासाठी साधू संताला आग्रह धरावा लागला. करोनी खळे हरिदासी. खळे म्हणजे अट्टहासे, खळे म्हणजे आग्रह. एखादं पोरग रडायला लागलं ना ऐकतच नाही की आई काय म्हणते, पोरग आज बोला माया हो, पोरग आज खळीला आलं. खळीला आलं म्हणजे हट्टाला पेटलं. खळेगावचं का असं ना, पण खळीला आलं, बरोबर आहे ना. खळीला आलं म्हणजे हट्टाला पेटलं, बरोबर आहे. तसं महाराज संतांनी आग्रह धरल्यामुळं देवाला नावा रूपाला यावं लागलं. त्याचं कारण सांगतो, अहम भक्त पराधीनहा. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझी आज कीर्तन करण्याची कॅपॅसिटी नाही आहे. कारण माझ्या घरी मला आनंद आहे, तुम्ही आज हा उत्सव करता ना. वडिलाचा उत्सव करण्यात काय आनंद असतो हे 2 दिवसापूर्वीच मी अनुभवला. मी एवढा थकलो त्या कार्यक्रमात की मला अशी नितांत झोपेची गरज आहे, आरामाची गरज आहे. पण महाराज मी टाळू शकलो नाही, कारण इकडं मित्र आणि इकडं सरपंच मला एवढ्या वर्षे झाली बोलवत आहेत. म्हणून महाराज यावंच लागतं. अशा ठिकाणी माझं चाललं का, माझी इच्छा समजा टाळण्याची होती पण मला जमलं का ते नाही. बस देवाचं आणि संताचं असंच आहे. कळलं माझं बोलून? देवाचं आणि संताचं असंच आहे. देवाला इच्छा जरी असेल ना टाळण्याची, पण संताच्या आग्रहापुढं काही चालत नाही. म्हणून अनिला हा रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आणि या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात, थोडा आवाज वाढवा, माझ्या जीवनात झाला. कोणता कोणता आनंद झाला?
माझ्या कुलदैवताची ओळख मला करून दिली. ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं. इको नका वाढवू, आवाज वाढवा. शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली. देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. मी संताच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे एक आनंदाचं प्रतीक आहे. आता हे विनेकरी नाचत चालले होते का, ते आनंदाचं प्रतीक आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगे कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. महाराज म्हणले इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भागवतामध्ये श्लोक आहे, ननर्त मध्ये त्रिकमेव तत्र. हे स्वतः भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये भक्ताच्या हृदयात विराजित होऊन त्याला नाचायसाठी प्रवृत्त करत असते. भक्ती सुतवतो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विराजित. लक्षात द्यावा, भक्ताच्या हृदयात विराजित होते भक्ती, तेव्हा नाचण्याची वृत्ती होत असते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. फक्त त्या नाचण्यात प्रेम असावं. तुका म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे लागलो. नाचण्यात प्रेम असलं पाहिजे. आपणही नाचतो, बोलत चला, मोकळं बसा, बिंदास बसा, हस्त खेळत राहा, मस्त बोदरेशन खाली काही बसू नका, एकदम फ्रेश बसा. बघा आपलंही नाचणं आहे, पण त्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते, प्रेमानेच ना. बोला 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 बोला, प्रेमाने का खुन्नस? बोला, प्रेमाने का खुन्नस? खुन्नस हे नाचणं आहे, पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवरदेवाच्या पुढं डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात. त्या नाचण्यात प्रेम असतं का? टाकलेली असते ती जिरवायची असते. हे मस्तीचं नाचणं आहे. आणि मला वाटतं मलकापुराकडं बुलढाणा जिल्ह्यातलंच नाचण्याचा प्रकार एक व्हायरल झालता. ते वराड नाचत राहिलं, 4 तास लेट झालं आणि त्या बापानं दुसऱ्या पोरासंग लग्न लावून दिलं आणि हे बोंबलत घरी गेलं. बरोबर आहे ना? नाच हे झालं ना मागे. मी काय खोटं थोडंच बोलतोय, जवळच आहे ना, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मग नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, पण त्या नाचण्यात प्रेम असावं. ऐका, निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथनं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. काही जमत नसेल तर देवासाठी नाचा. बऱ्याच महिला हरिपाठात मी आल्यानंतर उभ्या पाहिल्या, पावल्या खेळताना पाहिल्या, आनंद आहे. काही एका साड्यामध्ये होत्या बघा, छान आहे. आता काही बाया म्हणतात महाराज नाचा वाटतं पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती, भीती वाटते ना, बरोबर आहे. काही बाया म्हणतील महाराज आमचे मालक चांगले हो, पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात. बरोबर आहे. अरे म्हणू द्या त्यांना, काय म्हणायचं तर. हे बघा, मी नाचलो तर लोक काय म्हणतील याचा विचार करून ना फायदा आहे ना तोटा आहे. मी नाचलो नाही तर देव काय म्हणेल याचा विचार करा. याचा फायदाही आहे आणि याचा तोटाही आहे. पाय दिले, हात दिले देवाने मला, आणि त्याचा फायदा भजना कीर्तनात नाचण्यासाठी होत नसल, टाळी वाजवण्यासाठी होत नसल, तर देणारा मला काय म्हणेल याचा विचार केला पाहिजे. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे महाराज, आहे का? किती मोठ्या घरचे आपण? बोला, आपण किती आठसून असून आता सरपंचाची बायको, चेअरमनची, पाटलाची, आमदाराची, खासदाराची, बरोबर आहे ना? मीराबाई राजाची पोरगी होती. मीराबाई राजाची पोरगी होती. राजपूत समाज, राजघराणा, पण भजनात ना, या पुढे या. राजपूत समाज, राजघराणा, पण भगवंताच्या भजनामध्ये नाचायला लाजली नाही. महाराज म्हणतात, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राना की राजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो आई सी भई बबरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राजा की राजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई.
राना की रजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी। मैं तो ऐसी भई बवरिया हो, आवाज ओढून घेते विठाला विठाला। महाराज म्हणले मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊं बलिहार रसिया। मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, 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 मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया। नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी। ये नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी। अपने मंदिर में बैठ बैठ कर, 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 गीता भागवत गाऊंगी, गीता भागवत गाऊंगी, गीता भागवत गाऊंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी। पण कसं हरिगुण बोला, हरिगुण गावत 90 लावत नाही हा, हरिगुण गावत नाचूंगी। पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची। मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गया अपनी गाती रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे। नुसत्या नाचला नाही मीराबाई तर पायात घुंगर बांधून नाचल्या, बरोबर आहे केशव बाबा? पण अजूनही पांडुरंगाच्या मंदिरातलं चक्री भजन पायाला घुंगर बांधू नये। आवशेकर महाराज, अमळनेरकर महाराज, नामदास महाराज हे चक्री भजन करताना आजही पुरुष असून पायाला घुंगर बांधतात। महाराज म्हणले भगवंतासाठी पायात घुंगर बांधायची जरी वेळ आली तर भाग्य समजा, बरोबर आहे ना? भगवंत इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, पण आता ते लाज वाटते काही ना। आता इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली तर खाली बसलेल्या बाया काय दम धरतील का? खाली बसलेल्या बाया मा या डंगरीला काय करायचे या वयात, बरोबर आहे ना? बोला बोलतात पण तुका म्हणे तुम्ही ऐका वचन ते जो नियाजन भक्ती करा। परमार्थ करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार केला तो होत नाही। असू द्या आपले सोन्याचे दुकान, पण आपण सोन्याच्याच दुकानात बसलं पाहिजे।
हे कीर्तन आणि संप्रदाय सोन्याचंच दुकान आहे महाराज. अरे ते सोन्याचं दिवसभर करा, हे रात्री बंद झालं की या सोन्याच्या दुकानात या. बरोबर आहे ना? हां, हे सोन्याचंच दुकान आहे, अजिबात म्हणायचं नाही दुसरं काही. हे सोन्याचंच दुकान आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काय सोपं आहे महाराज? हा, धन्य आज दिन, आजी दिवस सोनियाचा ओढवला. क्या बात आहे. विठाला विठाला. महाराज म्हणले मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद नाचून प्रगट केला. ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला, एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? हा पहिला प्रश्न यूट्यूबवाले दादा आमच्या डोळ्यासमोर आहे. बरोबर आहे ना? तुमच्या समोर मोबाईल आहे, हा आमच्या समोरचा प्रश्न सांगितला तुम्हाला. तुमचं चालू द्या, तुम्हाला काही नाही, उगा आपलं दिसलं म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. लक्ष द्या माझ्याकडे. हां, असं आहे ते. म्हणजे गंगेत दिवसभर नाव हाणायची आणि आंघोळ घरी जाऊन करायची, असंच आहे ना ते. बरोबर आहे का नाही? विठाला विठाला. लक्षात घ्या. महाराज म्हणले आमच्या पुढं हा पहिला प्रश्न आहे. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहे आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज देवीला शरण का जातात? हा आमचा पहिला प्रश्न आहे. महाराज तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहे ते कशावरून? त्यांच्याच मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक, जे पाठ आहे ते बोला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे बोलावा. विठ्ठल पाहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हारी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला असेल कोणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला धारण केलेला आहे. महाराज म्हणले पांडुरंगाला सोडून आम्ही इतर देवाची स्तुती करतही नाही आणि ऐकतही नाही. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, एका वाचुनी त्या पांडुरंगा. शतखंड माझी होईल रसना, तरी या वचना पालटेल. मग एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे? माया हो, ऐकताय ना? आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता बाईला आपला नवरा प्रमाण असतो, पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो. आम्हाला पांडुरंग तसा सर्वस्व आहे. कोणाला म्हणायचं पतिव्रता? पतीची या मता अनुसरून पतिव्रता. आपल्या मालकाच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. जाऊ द्या, कळत नसल असं तर सोपं सांगू का? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? हे बी तुम्हीच म्हणता का? बोला ना. जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? तुम्ही करतच नाही तर बोलायचं धाडस कसं होईल तुमचं? बरोबर आहे ना? पती जा बरं नसल करत तरी म्हणा. हां, पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? तुम्ही विदर्भात आहे का? आमच्या मराठवाड्यात पती परमेश्वर असतो. तुमच्या इकडे नसतो का? बोलाय परमेश्वर हो. पती कोण असतो? परमेश्वर असतो. बरोबर आहे सतीश महाराज. पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना. हे बी तेवढंच खरं आहे का? आवाज द्या. कुणाकुणाचा परमेश्वर दारू पितो? हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा बरं हातवर. बाप कोणीच नाही. हां नाही ते लेकरं येतात भैयाच्या छात्या कशा धडधड करायला पहा. करते का हातवर? मरतो काय मी?
जाऊ द्या नका हात वर करू, पण तुमच्या मनाला तर माहिती आहे आपलं गिऱ्हाईक पित आहे. हां आता ऐका, मला फार महत्त्वाचं बोलायचं आहे, पुढे ऐका. त्यांना माहीत आहे माझे ज्यांचे कोणाचे मालक पितात, त्यांना माहीत आहे माझे मालक दारू पितात. ऐका बरं का, त्यांना माहीत आहे माझे मालक ज्यांचे पित असतील, त्यांना माहीत आहे माझे मालक दारू पितात. माझे मालक जरी दारू पित असले तर एवढ्या माणसात हात वर करून पतीची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून हात वर करा. तुम्ही लाजा धरा. तिने एवढ्या माणसात आपली ठेवली वा, आता आपण तिला हात वर करायची आजपासून वेळच येऊ देणार नाही असा निश्चय करा. तर सार्थक आहे कीर्तनाचं, बरोबर आहे ना. वाल्या कोळ्यांनी एकदाच 2 शब्द ऐकले, पुन्हा काहीच ऐकायचं काम पडलं नाही, पुन्हा त्यांनी सांगितलेलं आपल्याला ऐकायचं काम पडलं. मग हे बदला गरजेचं आहे महाराज. पण कसा जरी असला माया होतं त्याची सेवा करणं पतीचा काय आहे, पत्नीचा काय आहे, धर्म आहे. भला हो बुरा हो कैसा भी हो. आमच्या इकडे एक मन आहे, पदरी पडलं धोड. बोला बोला बोलून कराव बस. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो. तो कसा जरी असला तर त्याची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे, धर्म आहे. आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, वा. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, सर्व भावे लोभ्या नारायण तैशा सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभी माणसाला जसं धन आवडतं, किती आवडतं, जो लोभी आहे त्याला माहिती आहे. लोभी माणसाला जसं धन आवडतं, आम्हाला तसा नारायण आवडतो. आम्हा नारायण तैशा परी. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे ना, मग आज देवीला शरण का जाता. बरं तुकाराम महाराजच नाही हा, वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संताचं चरित्र तुम्ही पहा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती नामदेवरायाला संबोधलं जाता. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला, एकनिष्ठता कशी आहे बघा. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. नामदेवरायाच्या आईनं आवाज दिला, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. नामदेव लक्ष द्या, देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. तुम्ही चेंज का करत राहता. महाराज म्हणले, नामदेवरायाच्या आईने सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य बोला. माया हो, तुम्हाला बोलता येतं ना, बोलता येतं ना. तुमचा 5वा हप्ता पडला नाही का अजून. हां तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बा. हां अहो पोरं शिक्षण घेऊन मरायला लागले, तुम्ही बिना शाळेत गेल्याची पगार उचलायला लागल्या. बरोबर, अंगठ्यावर 1,500 आहेत तुम्हाला. का तरी एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बा तुम्ही. याचा गोंधळ झाला हो सरपंच. मागं 6-7 महिन्यापूर्वी एक योजना आली, शिंदे साहेबांनी चालू केली होती. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बा. वय वाढून घेतले नाही ना. नवरा म्हणे, अरे तू मोठी कधी झाली. म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. बरोबर आहे ना. आणि ते 75 वालं खरंच एसटीने फिरायची इच्छा तरी होती का हो 75 वाल्यांना. 60 आणि 65 वाल्याला एसटीत बसा वाटत नाही, 75 वाले मग ते आधार कार्ड का काय मतदान कार्ड असतं. आणि मग ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो.
पुन्हा त्याच्यावर वजन टाकते. इकडं काय पाहायला, कार्ट पाय ना, कार्टात दिसे ना का 75 आहे ना, त्या का बापाची एसटी आहे बाबा. ते हो, त्यालाच बोलून मोकळी होती बिचारी आहे का नाही. आणि यांचा फुकटचा प्रवास सुरू झाला. पण यांना काय माहिती पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर एक योजना आली, लाडकी बहीण, आणि याच कलरच्या कोटाव गाजली ती. बरोबर आहे ना, लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरची किती वर आणली, 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदले मेले असे किती. हरी हरी. जिचा 5वा हप्ता पडला ती आनंदात आहे, आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी. बरोबर आहे ना, काय महाराज. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 5वा हप्ता आला का, आला म्हणे बाबू. म्हणलं एसटी ते बी फुकट आहे म्हणे. म्हणलं तू देवा भाऊची मेवणी एक काय, नाही म्हणे बाबू. म्हणलं मग 75 आणि 65 दोन्ही योजनेत कशी बसीन, 2 आधार कार्ड काढले म्हणे. एका 65 केलं आणि एका 75 केलं. म्हणलं कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. एकट्या सरपंचाला आणि पंतप्रधानाला नाव ठेवून काय करता महाराज, बोला. एकट्या सरपंचाला नाव ठेवून फायदा नाही. अरे तुम्हाला सांगू, राजकारणी भ्रष्टाचारी नाही, मतदार भ्रष्टाचारी. पहिला भ्रष्टाचार मतदाराकडून होतो. मतदानाच्या अगोदर निवडून येणारा तर नंतर करेल, बरं तो येईल का नाही याची गॅरंटी नाही. निवडून येणारा निवडून येईल का नाही याची गॅरंटी नाही. तोपर्यंत कोटीचा खर्च करून बसलेला असतो तो. बरोबर आहे ना. रक्ताचा माणूस निवडून देण्यासाठी जर 50-50 लाखाचा खर्च येत असेल तर आपण किती इमानदार आहोत हे आपण तपासलं पाहिजे. हे आपलं आपण तपासलं पाहिजे ना. त्या विधानसभेच्या टायमाला मी मतदान केंद्रात गेलो आणि माझ्यासमोर एक त्या मशीन जवळ उभा राहिला. बराच वेळ उभा राहिला. त्याला म्हणलं हो करा ना मतदान, किती वेळ उभा राहता. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना म्हणे. इथून सुरात विठाला विठाला लक्षात घ्या. चला मला विषयांतर करायचं नाही बघा. नामदेवरायच्या आईनं सांगितलं नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आणि नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली. मोकळं बोलत चला, चूक बोला, बरोबर बोला, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, पण तुम्ही बोला. हां. नामदेवराय नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले. देव खायला तयार नाही. दगडाचा देव खाता असतो का, बोला. हो नाही काहीतरी बोला. दगडाचा देव खातो का, नाही. बरोबर आहे तुमचं, कारण आपल्या हातानं खाल्लाच नाही तर आपण कसं काय म्हणणार. पण नामदेवरायाने केलेला चमत्कार बघा. दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहत होते. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही. मग नामदेवरायाला लक्ष द्या. नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमळावरी शिरा पटेन. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावं लागल. दुसर बिडून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागणार. असं हात मोडतो. बरोबर आहे काय, माणसं आग्रह करतात का नाही तसं. नामदेवराय म्हणले अरे तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो, एक घास तरी तुला घ्यावा लागल. आणि चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्या सवेनोय. हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हा तिचा मूर्ती जेबी. दगडातून देव प्रकट झाला. नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला. एवढं नामदेवरायाचं देवाचं प्रेम. मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तू मला सोडून कुठं जायचं नाही. एकनिष्ठता कशी आहे बघा. नामा आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही. दोघांचा करार झाला. आणि काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पाहावे नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली सोयीत पाय. आणि दामवांना समजाय चुकू नको. बरोबर बस मरभर तव तू आपली सोयीत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. आलं जुळून, मी काय ठरून नाही केलंय. बरोबर आहे. जुळून आल्यावर काय करणार आहे मला त्याला. बरोबर आहे.
हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम. दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. भीष्म पितामहानं शर्पंजरी पडलेला असताना हा न्याय नीती धर्म धर्मराजाला सांगितला. दान धर्मान, दान करणं हा माणसाचा धर्म आहे. म्हणून सरपंचानं सांगितलं पुढचा सगळ्या 3 दिवसाचा मंडपाचा खर्च पण मीच देणार आहे. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. बरोबर आहे. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. देत राहा माणसं. लक्षात येते माझं. हे बघा, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. पैशाचं काय करणार आहे तुम्ही? आता मी काल जवळपास 15 तरी लाखाचा खर्च केला असेल एकाच दिवसाचा. बरं का सरपंच, ही सगळी मंडळी उपस्थित होती. माझ्या ओळखीनं 10-5 आमदारही होते. जे तुम्ही 7 दिवस कीर्तनात महाराज आणता ते सगळे वन टाईम त्या ठिकाणी हजर होते. तारखा सोडून सगळी मंडळी होती. आणि कोणी लक्षात ठेवा बरं का, एवढी प्रेम करणारी माणसं आहे. केलं मी. माझ्या वडिलांनी खूप कष्टात दिवस काढले. लक्षात घ्या बरं का. मग आहे तर आपण केलं पाहिजे ना. श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून देत नसेल तर दरिद्री आहे. काय जाळायचे त्याच्या पैशाला? चला बोला. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या नवा चपला घालून जाण्यामध्ये. बरोबर आहे ना. काही माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाही. बरोबर आहे. पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. म्हणून माणसानं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. लक्ष द्या. नाव तीर्थयात्रा ज्ञानोबारायांनी केली, तीर्थयात्रा नामदेवरायांनी केली. अहो तीर्थयात्रा सर्व संतांनी केलेल्या आहेत. म्हणतात तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ. लक्षात घ्या बरं का. तीर्थयात्रा सगळं नाही तर तीर्थयात्रेचे अभंग कशा लिहिले असते? न करताच थोडी लिहिली त्यांनी. प्रत्येकाने तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तीर्थयात्रा केल्यानंतर कायिक वाचिक आणि मानसिक या 3ही तापाची मुक्ती होत असते. विठ्ठला विठ्ठला. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची. कुणाला सोबत नेवावं? मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आले. एकनिष्ठता कशी आहे का? नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही माझ्या बरोबर यावा अशी इच्छा आहे. मी येऊ शकत नाही का? देवाचं माझं ठरलं. देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही. मी येऊ शकत नाही. लक्ष द्या माझ्याकडे. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आली. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे. सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. पांडुरंग म्हणले मजा घेऊन. नामदेवराय शेजारीच उभी होती. नामदेवराय म्हणले देवा अरे कालच आपला करार झाला होता ना. तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही आणि आज खुशाल जा म्हणता. पांडुरंग म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. अरे माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार आहे का? तुम्हाला जावं लागणार आहे. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. पण नामदेवरायानं सुद्धा प्रतिज्ञा काय केली बघा. नामदेवराय म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे. माझी एक अट आहे. काय? नेघे विद्याचे दर्शन. नेघे विद्याचे दर्शन. सांगितले दत्ता महाराजांना. कटेवरी कर. बघा माझ्याकडे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही, असा देव दिसला नाही तर त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला होता.
आणि ऐका, या परंपरेतले तुकाराम महाराज आहेत. या परंपरेतले म्हटल्यापेक्षा बुधवंत बाबा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येथो निया. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचे अवतार आहेत ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी प्रतिज्ञा केलेली आहे बाबा, आणि मी जर आज देवीला शरण गेलो तर लोक मला प्रतिज्ञा खोटी ठरवतील माझी. तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बरं का. दोन्ही गोष्टी खऱ्या, हा, गैरसमज झाला की दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. काय माणसं म्हणतात नाही हो असं, तो म्हणतो अहो मी खोटं बोलतोय का. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आपल्या दत्ता महाराज आणि भरत महाराज, हे दत्ता महाराज आणि भरत महाराज दोघं मित्र. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. दत्ता महाराज भरत महाराज दोघं मित्र इथं आपल्या दुसरबीडीच्या बस स्टँडला गेले आणि त्यांना आळंदीला जायचं होतं. मग गाडीची वाट पाहत बसली. गाडीला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. दत्ता महाराजांना इच्छा झाली जिलेबी खायची. ते भरत महाराजाला म्हणले, भरत महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. दत्ता महाराज असं म्हणल्यावर भरत महाराज म्हणले, भाऊ तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. नाही कळलं का, जाऊ द्या चला. हां, अजून काही काला झाला नाही, माझ्या खिशात काही पैसे नाही. दत्ता महाराज डेअरिंग बाज माणूस, हा गाठ. दत्ता महाराज डेअरिंग बाज माणूस. हा, दत्ता महाराज म्हणले अरे पण पैसे नसू द्या, पण खायची इच्छा झाली. भरत महाराज आपला गरीब माणूस, गोड माणूस, खायचा लय आगाऊ आलं नाही काल माझ्या कार्यक्रमाला, बरोबर आहे ना. नाही गरीब माणूस आहे तो बरं. भरत महाराज म्हणले बाबा मला काही त्या भानगडीत पडायचं नाही, पैसे नाही खायचं कसं काय. दत्ता महाराज म्हणले पैशाचं पाहून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना. भरत महाराज म्हणले तुम्हाला जायचं तर जा, मला काही सांगू नका. गेले दत्ता महाराज हॉटेलवाल्याला म्हणले ओ पावशेर जिलेबी द्या. जिलेबी घेतली आणि खात बसली. भरत महाराजाला कुठं दम निघतो. अरे म्हणे याच्याजवळ पैसे नसून हाणायला लागले. मग आपल्याला काय अडचण आहे, पहिलं तर त्याचं होईल काय व्हायचं तर मग आपलं होईल. भरत महाराज गेले म्हणले हो मला पावशेर जिलेबी द्या. त्यांनी घेतली आणि खात बसले. या दत्ता महाराजाचं खाऊन झालं की दत्ता महाराजांना हात धुतले निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. दत्ता महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल रेटून बोल. हा अहो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलताय तुम्ही. अहो तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले आणि पैसे कधी दिले. अहो म्हणे तुम्ही खोटं बोलता, तुम्ही अगोदर पैसे घेतले, या हातान पैसे दिले आणि या हातान जिलेबी घेतली, तुम्ही खोटं बोलताय. दोघांचं भांडण सुरू झालं. ते म्हणायचं दिले नाही, ते म्हणायचे दिले, हे म्हणायचे दिले नाही, ते म्हणायचे दिले. दोघांचं भांडण सुरू झालं. तोपर्यंत भरत महाराज मधीच उठले ना हॉटेलवाल्याला म्हणले हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून झालं. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून झालं. हॉटेलवालं झालं कन्फ्यूज. अरे म्हणे दोघं खोटे कसं काय बोलतील, आपल्यालाच काहीतरी ध्यान नसेल म्हणे. बरोबर आहे ना, काय बोलणं झालं काय नाही फोनवर. आता हे दोघं म्हणल्यावर असं वाटतं ना कधी कधी म्हणल्यावर. अहो नाही महाराज असं. अरे मग आता वाटतं माणसाला कधी कधी, बरोबर आहे का. म्हणे अरे दोघं खोटं कसं काय बोलली. मग ते हॉटेलवाला गोंधळून गेलं. हॉटेलवाला म्हणे नाही हो तुम्ही दिलेल्या आठवणी ते यांनी दिले नाही. भरत महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता दत्ता महाराजाचं पाहत बसून दोघांचं भांडण सुरू होतं. हॉटेलवाला म्हणायचा पैसे दिले नाही, दत्ता महाराज म्हणायचे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं. त्या हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजानं, आता नाव कळण्यासाठी नाव घेतो. हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजानं, ह्या दत्ता महाराजानं जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघाले. दत्ता महाराज त्या गावकऱ्याला म्हणले अहो मी 7 दिवस तुमच्या गावात सप्त्यात होतो, मग असा स्वभाव आहे का सांगा ते. हा तुम्ही तर जवळून अनुभवलं, मी वाढून घेतलीच ना. होय बरोबर आहे, ठरल्यापेक्षा बरोबर आहे का नाही. तुम्ही दिले ना प्रेमान भाव, म्हणजे असं काय हे दृष्टांतात असं मागं पुढं होत असतं बरं का. ते म्हणजे मा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. मी असं करणार माणूस, अरे माळकरी माणूस आहे ना मी. आणि आपल्याच भाषेत बोलतात 20 रुपयासाठी खोटं बोलल का मी. ते बाकीचे ऐकणारे म्हणले महाराज अहो पण आता त्या बोल तरी कसं खोटं म्हणता. आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या जवळचे आहे, पण आता आम्ही तुम्हालाही खोटं म्हणू शकत नाही त्यालाही म्हणू शकत नाही, कारण आम्ही इथं नव्हतो ना. असं कसं म्हणतात तुम्हाला खरं आणि त्यांना खोटं. अहो तुमचं असेल त्यांचं असेल, पण आम्ही नव्हतो ना इथं. मग एखादा तिसरा माणूस इथं होता का, त्याला आय विटनेस म्हणतात.
पुरावा. पुरावा असेल तर पुरावा नाही कळत का? चला लक्ष द्यायचं. हां, पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. म्हणून पुरावा पाहिजे. म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास गेला अध्यक्ष महोदय. मतदारसंघामध्ये पुन्हा पाय ठेवणार नाही. असंच असतं ना, वाजवा टेबलं दना 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 दना, बरोबर आहे ना. हा, पुरावा पाहिजे. म्हणे एखादा तिसरा माणूस इथं होता का? ते हॉटेलवाला म्हणे हे बघा हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. म्हणजे भरत महाराज हे महाराज होते म्हणे, तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे माणसं म्हणले का हो या दत्ता महाराजांनी हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? भरत महाराज म्हणले जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव अपपर भाव ठेवणार नाही. मी या महाराष्ट्रातल्या जनतेला समानतेची वागणूक देईल. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीने अशा काही मंत्र्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणता आली नाही. सत्सत आणि हे मंत्री झालेत महाराज. तुम्ही आहे का? मी खोटं बोलत नाही महाराज. यूट्यूबला टाका शपथ घेताना काय घडलं. सगळ्यांच्या शपथ येतात, वाचून म्हणता आलं नाही. काय दुर्भाग्य आहे. आणि अशाच्या हातात महाराष्ट्र आहे. अरे 15-20 वर्षे झाले राजकारण करता, घ्यायची शपथ पाठ होत नसेल तर काय दुर्भाग्य आहे. पर पाठही करायचं काम नाही, लिहून वाचता आली नाही काही ना. मी काही खोटं बोलत नाही. माझं कीर्तन झालं. आवडे निरंतर हेची ध्यान. आणि स्त्रीलिंगामध्ये एग एग विठाबाई, एग एग विठाबाई. जीव जाईल दमान मारा. एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. टाळ्या वाजवाय. वा. एक विठाबाई. कुठली नारायणगावची का? नाही नाही नाही, माझी पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणेच्या गंगा. बा विठाबाई म्हटलं पण कोणाला? पांडुरंगाला. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे 4 देव आहे का? अहो नाही ना. आई जसं आपल्या पोराला कधी राजा म्हणते, कधी वाघा म्हणते, कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचा असता, माणसाचा आहे पण. हा, सोन्या राजा वाघा पिल्लू, बरोबर आहे ना. नाव घेते का नाही? मग सोन्या वेगळा, राजा वेगळा, वाघा वेगळा आणि पिल्लू वेगळा, असं काय का? तसं विठाई किठाई कृष्णाई का नाही हे त्याला दिलेले संबोधन आहेत. आणि हेच खरे देवीचे, हे रूपक केलेलं आहे. आणि हेच खरे देवीचे भजन आहेत. आबुदो बोला बुदो बोला, उदो बोला कृष्णाबाई,
उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते, बोला आषाढी कार्तिकी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिकरायचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. एका जनार्दनी आंबा उभी. आंबा म्हटला, एका जनार्दनी आंबा उभी, पण कर ठेवोनी कटी. हे वर्णन कुणाचं आहे? मग आज्याचं? हां नाही, हे पांडुरंगाचं आहे. बरोबर आहे का नाही? आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी, हे स्त्री रूपकातलं पांडुरंगाचं वर्णन. आणि हेच खरी देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात ते गा ऐकलं बा. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या पोकळावरी. देवीला याची काय गरज आहे? हे आराध्याचे गाणे आहेत हा. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि अजून सोपं करून सांगतो, देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हे लावलेली आहे ते, ट्यूबलाईट, लाईट, LED लाईट, CFL काय जे असेल ते. लाईट वेगळं आणि करंट वेगळं आहे ना. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट. शॉर्ट झालेल्याला कळत नाही. बरोबर आहे ना? करंट टचमध्ये पाहिजे ना. टेस्टर लावल्यावर हिरवा पिवळा काहीतरी लाईट लागला पाहिजे. बरोबर आहे? मला सांगा मग आता त्याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, त्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. कळलं माझं बोलणं? करंट ही लाईटसाठी वेगळा करंट, फॅनसाठी वेगळा करंट, TV साठी वेगळा करंट, असं काय आहे का? या करंटचा फायदा तुम्ही लाईटसाठी घेऊ शकता, माईकसाठी घेऊ शकता, फॅनसाठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, वोल्ट. बरोबर आहे ना? त्याचं काम काय? पॉवर. तसं ईश्वर ही एक पॉवर आहे. ईश्वर म्हणजे काय? मंदिरात गेल्यावर काय मिळतं? ऊर्जा. मंदिरात गेल्यावर काय मिळतं? अहो किती दुःखी रोगी माणूस असू द्या आणि देवाचं दर्शन घेऊ द्या, तो 10 मिनिटात फ्रेश होतो. मग मिळतं काय तिथं? ऊर्जा. ऊर्जेचा स्रोत सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य स्वरूप आणि चित म्हणजे प्रकाशमान. बरोबर आहे ना? सच्चित आणि आनंद हे वर्णन केलेले नागभाऊ महाराज. बरोबर आहे का नाही? खरं आहे का नाही ते? हां असं आहे ते. विठाला विठाला लक्ष द्या माझ्याकडे. आता ते पोलीस स्टेशनवरच चोरी झाल्यासारखं व्हायला ना ते. आजूबाजूला झाली तर काही अडचण नाही बा. लक्ष द्या माझ्याकडे. चला, महाराज म्हणले ईश्वर ही एक शक्ती आहे. एको देव सर्वभूतेषु गुणाः. अजून उदाहरण सोपं करून सांगतो म्हणजे कळेल. हा चला, हे आपलं दामू अण्णाचंच घेऊ आपण. हा बोला, फक्त बाकीच्यांनी सांगा मला. आता हे दामू अण्णा त्यांच्या पत्नीचे कोण आहेत? पती. बोला बोला. हे काही UPSCचे प्रश्न नाहीत. हो, हे घरात रोज साधे आहे ना. हे दामू अण्णा त्यांच्या पत्नीचे कोण आहेत? काकूचे पती. मुलाचे कोण आहेत? बोला, मुलाचे कोण आहेत? वडील. बरोबर आहे. सुनेचे कोण आहेत? सासरे. त्यांच्या बापाचे ते कोण आहेत? मुलगा. बरोबर आहे. त्यांच्या भाच्याचे ते कोण आहेत? दामू अण्णा 15 आहेत का? बोला, दामू अण्णा 15 आहे? दामू अण्णा तर एकच आहे. कोणाचे मामान, कोणाचे भाचेन, कोणाचे सुना सासरेन, कोणाचे मालकन, कोणाचे मुलगा, असं कसं काय? ज्यांनी जो भाव जोडला ते त्या स्वरूपात त्यांना पाहतात. तर महाराज म्हणले अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या बाप रप्पा देवरू पुन्हा बांधली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. अवताराच्या राशी तो हाव भावी देवरी, भावी देवरी. शंकर चक्र गदा, शंकर चक्र गदा, रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवर कुण बांधली कैसे. अवताराच्या राशी तो हावा विटेवरी, तो हावा विटेवरी.
शंख चक्र गदा पद्म सहित हरी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी। महाराज म्हणले त्यांना अनंत अवतार घेतले, हे लक्ष देऊ नाही का? अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे। त्यांना अनंत अवतार घेतले ना, भागवता 24 सांगितले, संत मालिकेत 10 अवताराला प्राधान्य आणि गर्गाचार्यानं 6 भागात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि ते आमच्या कुळाचं दैवत आहे। महाराज म्हणले विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठला वितगोत चित विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठला। विठ्ठल कुळीचे दैवत। महाराज म्हणले तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग। ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे। तुकाराम महाराज देवीला शरण जातात, हे बोला खरंय, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही, कारण देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली। कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी, संतांनी आम्हाला त्या देवीची ओळख करून दिली। ऐका लक्ष द्या माझ्याकडे हा। संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही। हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय। संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही। बोलत चला, हे सोनं आहे कोणाकडे गेल्यावर कळेल? या दोघांकडं, बरोबर आहे ना? या सोनाराकडंच ना। आता मला जर सोनारानं सांगितलं हे 18 कॅरेट, मग मी काय म्हणणार 18। त्यांनी सांगितलं 22, मी काय म्हणणार 22। त्यांनी सांगितलं 24, मी काय म्हणणार 24। त्यांनी सांगितलं हे खोट आहे, मी म्हणणार खोट आहे। एखादा म्हणला हे किती कॅरेट आहे 24, कशावरून? सोनारानं सांगितलं। एखादा म्हणला हे काय किती कॅरेट आहे 22, कशावरून? सोनारानं सांगितलं। आपल्याला काय कळतं सोन्यातलं? आपल्याला सोन्यातलं कळत। सोन्याची ओळख करून घ्यायची असेल तर सोनाराकडे जावं लागेल। मुलाला बापाची ओळख करून घ्यायची, मग कोणाला विचारावं लागेल? बोला, आईला। आईशिवाय बापाची ओळख आहे का? नाही। अरे आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, तसं शंकर बाबाशिवाय देवाची ओळख नाही, संताशिवाय देवाची ओळख। अरे संत नसते तर देव कुणाला कळाला असता? देव हे बघा बरं का, संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणा देऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलासी? अरे आमच्यामुळं तुला देव पण आहे। आम्ही लोकांना दौंडी पिटून सांगितलं दौंडी पिटी भावे, आम्ही लोकाला दौंडी वाजून सांगितलं की हा पांडुरंग आहे, हा पांडुरंग आहे, हा पांडुरंग आहे, मग तुझ्या दर्शनाची गर्दी आहे। कळलं माझं बोलणं? काही लोक म्हणतात महाराज आमच्यामुळं गाड्यान फिरायली तुम्ही, बरोबर आहे, नो डाऊट, काही शंका नाही याच्यात। अहो वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नव्हे। अरे श्रोते आहे म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते आहे म्हणून नेत्याला किंमत आहे, तसं संत आहे म्हणून देवाला किंमत आहे। संतच नसते तर देव कोणाला कळला असता महाराज? बरोबर आहे ना?
आता ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा. ते ज्ञानाचा संबंध नाही तिथं, ना ज्ञानाचा संबंध आहे ना वयाचा संबंध आहे, असं काही नाही. ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही देव. पण हे सांगितलं कोणी? बोला 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 बोला. संतांनी सांगितल्यामुळं म्हणतोय ना, तो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. पण हे संतानं सांगितलं. महाराज, संताशिवाय जगातल्या देवाची ओळख होणं शक्य नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेव आहे. आळंदीत संत सभा भरली आणि त्या संत सभेत मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते, पण तेव्हा परीक्षक जात पाहून ठरवल्या जात नव्हती. जाणकारांना कळेल माझं बोलणं बरं. तेव्हा परीक्षक जात पाहून ठरवल्या जात नव्हती. मुक्ताबाईनं गोरोबा काकाला अधिकार दिला तो कच्चं पक्क ठरवण्याचा. कुंभार होते, थापटनं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर ठेवलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं, नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार, तेव्हा नामदेवरायाने हात धरला. नामदेवराय म्हणले, ओ लोक आम्हाला घरी नेऊन आमची पूजा आरती करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता, ही काय तुमच्या घरची संत पूजा आहे? गोरोबा काकाने सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो, मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा का? अरे भाऊ, तू कागदपत्र बसत नाही. अहो मग तुमचा कार्यकर्ता असेल मग फायदा आहे का त्याचा काही? तुम्हाला कसे बसवायचे तर बसवा, पण आपल्याला ते भेटलं पाहिजे. मला वाटतं जवळची माणसं सांभाळायलाच भ्रष्टाचार करावा लागतो. लांबच्याचा काय संबंध आहे? लांबच्याला माणसं म्हणतात, हो बसत नाहीत तुमची कागद. जवळच्याला, अरे बाबा आहे जवळचा, आता कसं तरी बसवावं लागेल. काय म्हणतात? अरे जवळचा आहे, आता कसं तरी करून तुला द्यावं लागेल. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. काम नाही झालं की माणसाला राग. हे बघा, एखाद्या अधिकाऱ्यानं काम नाही केलं तर त्या अधिकाऱ्याचा राग नाही येत. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. नामदेवरायाला वाटलं देवासोबत मी राहतो मी कच्चा? अरे एवढे जवळचे मित्र तुम्ही, एवढ्यात महाराज येत नाही? द्या हीच कुणा आमचं मग, असं बरोबर आहे का नाही? असं असतं ना, काही पाहुण्याकून पदर टाकतात. अरे का बाबा हो असं करता तुम्ही? जगू द्या 2-4 दिवस, आहे का नाही? लक्षात ठेवा. बघा मला काय सांगायचं, एवढे जवळचे पांडुरंगाच्या जवळचा मी कच्चा कसं काय? त्याग केला, सभेचा राग आला. गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला पांडुरंगाकडे. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चा ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तो बॅटरी डाऊन झाली. अहो म्हणे मी 24 तास तुमच्या बरोबर राहतो तर मी कच्चा आहे? आवाज द्या, कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? सांगितलं, तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं बघा, जी महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपली होती. नामदेवरायने दृश्य पाहिलं आणि तळपायच्या मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवान मला पाठव, यालाच देव काय ते कळत. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला माणूस, आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? वरच्या रंगाला भुलली. वरच्या रंगाला भुलणारं जग आहे महाराज, बरोबर आहे ना? टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात, बरोबर आहे? आपल्या लोकांचं अवघड काम आहे महाराज. ते काही 8-10 दिवसा महिन्यापूर्वी, 1-1.5 महिन्यापूर्वी ते लड्डू मुत्या चालता बुवा, आणि त्याला खुर्चीवर उचलायचे आणि ते असा फॅन बंद करायचा. अरे एवढे कुठाने करूस तू बटन दाब ना. नाही कळलं का तुम्हाला? याला 2-4 जणांना उचला आणि मग त्यांना हाताने ते फॅन बंद करा. झालं बुवा व्हायरल. ते लोक बी मस्त घरात 2-4 धरून कोणाला उचलायचे आणि ते त्याची धूळ कपाळाला लावायचे. बुवा लड्डू मुत्यानं अवतार केला, काहीतरी होत असं ते, बरोबर आहे ना? अरे काय कशाला बोलू आपण, काही कल्पना आहे का त्याची? विठाला विठाला. बरं
आपण बोलू शंका काय? नामदेवराय बोलले महाराज. वरच्या रंगाला कोण बोलत? नामदेवराय बोलले. ऐका, विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघालात? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता माघारी चाललो. देवान तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं, पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. उठी उठी प्राणी आंधळा तुकारे, देवावरी पाय ठेविले. लक्ष द्या माझ्याकडे. आंधळे झालात का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात? हो ना, बरोबर आहे. आंधळे झालात का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात? विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जात आहे तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली ठेवा मग जा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायाने उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं एक दोन ठिकाणी नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. जिथं जिथं पाय ठेवायचा प्रयत्न केला तिथून भगवान शंकराची पिंड निघाली, शिवलिंग ज्योतिर्लिंग निघालं. आणि ऐका, मग नामदेवरायाला कळला, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संताचे पाय असतात तिथंच देव असतो, हा यथार्थ स्वरूपाचा बोध. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई. नामा मने खेचर पायी, नामा मने खेचर पायी, ओळखी झाली सर्वाठाई, ओळखी झाली सर्वाठाई. नामा मने खेचर पायी, ओळखी झाली वा. नामा म्हणे टाळ्या वाजवा, हळू वाजवा, खर्चाचा विषय येतो. हां, लक्ष द्या माया. चला, एवढा खर्च केल्यावर अवघड होईल नाही का? नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. महाराज म्हणले, नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा. बोला, विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, अहो सांगणारा बी तसा पाहिजे ना. एक पोरगी पाहायला निघाला, जरा मार्मिक आहे. मग ते त्यानं मित्राला सोबत गेली, कारण त्या नवरदेवाला काही बोलता येत नसतं ना. मग ते नवरदेव म्हणे त्या मित्राला, हे बघ माझ्याबरोबर यायला लागलास म्हणे, पण तिथं व्यवस्थित ओळख करून दे बरं का, आता मला काही बोलता येणार नाही. हे दोघं मित्र गेले आणि गेल्यानंतर ते चहा पाण्याची व्यवस्था सगळं झाली. आणि मग ते झाल्याच्या नंतर आता सोयरिकीचा कार्यक्रम, ते मग विचारतात ना मुलीचं नाव काय काय. नवरदेवाची ओळख सांगायला सुरुवात केली ह्या मित्रांनी. हे बघा म्हणे, आम्ही दोघं लंगोटी यार आहेत म्हणे, लहानपणापासून आम्ही दोघं एवढे जिवलग मित्र आहेत म्हणे. अहो काय सांगावं आमच्या मैत्रीचं तुम्हाला. अहो याच्या अंगावरचे कपडे सुद्धा आज हा माझे घालून आलेला आहे. झाली सोयरीक आता पक्की याची, बरोबर आहे ना. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देतो मी. आता अशी ओळख करून दिल्यावर सोयरीक होईल का महाराज? आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले, आणि गावाला एक ओटा आहे, प्रत्येक गावाला एक ओटा असतो बघा. आणि त्या ओट्यावर गावातले IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. असे एकदम सुज्ञ विद्यार्थी उष्ण्या तंबाखूला उसना चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या, सपट परिवार चर्चा त्या गावाची तिथं चालू असते. सरपंच हे गावातले CCTV कॅमेरेज बरं का, कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, केव्हा गेलं. गावातल्या खेड्या गावात CCTVचा खर्च करायचं काम नाही, यायला चुन्याची पुडी आणि तंबाखू द्यायची बस, हे CCTVच. आम्ही ते पाहुणे बरं हे एवढे मोकळ्या मनाचे असतात, यायला बोलायचं काम नाही बरं. ते येणारी जाणारी प्रत्येक गाडी थांबवणार. मग ते पाहुणे पाहायला आलं नाद्याला, कसं काय येणं गेलं ते आवाज ते. आता ते लई कॅमेरे असल्यामुळे जरा हां लक्ष द्या. कसं काय येणं गेलं ते पाहुणे म्हणले, आहो ते शामरावचं पोरग पाहायला आलो. शामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरे येते. मोडली सोयरी, भांडण ह्याच्या दारात. तू कसं काय म्हणला? असं बघा ती म्हणलो
अरे सभागती काय वाटोळ केलं आणि त्या सोयरी घेतो तो, बरोबर आहे का? असं बोलतात बघा मा विठारा विठारा. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा तसा पाहिजे ना. आहे बघा, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं सांगायचं याचं सुद्धा ज्ञान असावं. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना, तुम्हाला सादरीकरण जमलं पाहिजे. थेरी आणि प्रॅक्टिकल असे 2 पेपर असतात. नुसत्या थेरीत पास झाला तर प्रॅक्टिकल नाही जमलं तर नापास केलं जातं त्याला, आणि प्रॅक्टिकल जमलं आणि थेरी नाही जमली तर तरी नापास. बरोबर आहे ना? शिक्षक पुढं बसल्यामुळं सांगायला लागलो, बरोबर आहे? दोन्ही पाहिजे ना. लक्षात ठेवा, हे सांगता आलं पाहिजे का नाही? सांगता आलं पाहिजे. आता मी तुमच्या पुढं अवघड सांगून काही उपयोग आहे का? मी उगं माय वाजवत जाईल आणि तुम्ही म्हणसाल काय ते काही कळलं नाही बा, काय सांगू लागलं काय माहिती. बरोबर आहे ना? मी तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मी काय शिकलो हे सांगणं माझं कर्तव्य आहे का? आता इथं तुम्हाला कळतं त्या भाषेत सांगितलं पाहिजे ना. एक लक्षात ठेवा, मला काय सांगायचं हे ज्ञान मन सांगणारा, ओळख करून देणारा विसोबा सारखा होता म्हणून नामदेव रायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचरांनी करून दिली, त्याच नामदेव रायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला, तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? बोला ना मग. बायकोनं नवऱ्याला. तुम्हाला ओळलं नाही का आतापर्यंत? जाऊ द्या, आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली बायकोला म्हणायचं, ऐ प्रतिपदा, तिलाच ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ठाट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बस, येथे कोणाचे चाले ना. बरोबर आहे ना? का बायाच्या तोंडाला लागायचं नाही, बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही, बिना भांडण्याच्या राहणार नाही. लक्षात घ्या बा. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला. आता काय करणार? बरोबर आहे. असे 10-20 माणसं बसलेले होते आणि बायकोन नवऱ्याकडं असं बोट केलं, काहीच बोलली नाही बरं का. ते 20 माणसातून उठून आलं बा, आणि बायकोला म्हणे काय काम आहे? ते म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहायचं होतं. बरं आहे, बरं आहे का मग? त्याच्यामुळं ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं. मी भांडतच बसायचं. एक बाई नवऱ्याला म्हणे, का हो हे मोदी साहेब म्हणे एका दिवसात 4-4 देशाचे दौरे करून कसं काय येतात म्हणे? नवरा म्हणे त्याची बायको संग नाही. लय लेट करंट आहे हो तुम्हाला, जाऊ द्या तिकडे, चला लक्ष द्या माझ्याकडे. बरं, बायको असल्यावर घरी यायला संध्याकाळ होती महाराज बाजारातून. ते ऐकली तर ठीक आहे, ना ऐकली तर भांडायचं नाही. आज बलिप्रतिपदेचा दिवस आहे म्हणे, मग तुम्हाला ओवाळणार आहे म्हणे. ओवाळ. आरतीचं ताट आणलं, ओवाळायचं असताना पण पांडुरंगानं काय केलं? पंढरपुरातले सर्व भक्त रावळात बोलावले ना आपलं रूप सर्वांना दिलं. जसे पांडुरंग तसे भक्त. रुक्मिणी माता आल्या, आरतीचं ताट घेऊन पाहता तर काय रावळात सर्व देवल देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओवाळायचं कोणाला? लाजले गे माया आता कौनावो वाळू. जिकडे पाये तिकडे, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. हो गेले माय गेले द्वारके, माय गेले द्वारके. जिकडे पाये तिकडे, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज सारिके. लाजल्या रुक्मिणी माता. त्याचं वर्णन काकड्याच्या अभंगात सपकाळ बुवा. आता काकडा म्हणजे काय? झोप येत नाही म्हणून आहे का? त्याला ह्या घटना घडलेल्या आहे. पण काकड्याचं अवघड आहे. आता ज्याला काकडा पाठ आहे त्याला उठायचा कटाळा, आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. तुम्ही पाहा, ते उठवणारे असे 3 वाजतापासूनच जागे असतात आणि म्हणणार झोपत. ते मर्रे दमरे जर मुक्का म्हणतो. बरोबर आहे ना? उठत नाही महाराज. आता काकड्याला असा आवाज गोड ऐकाय मिळाला तर गाव गोळा होईल ना. पण हा माल काकड्याला भेटतो का? किंवा हरिपाठाला बी नसतो महाराज. हा असतो. नाही नाही असं बरोबर आहे ना.
हा काकड्याचा माल हा नाही, हा तर अजिबातच नाही, बरोबर आहे का नाही? काकड्याचा आवाज वेगळा, कोंड कोंड धरी जीवे, अरे कौरक धरतो बाबा, सोड मोकळा आता ऐका. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावेन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, म्हणतूक काय कुणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. आणि काकडा करणारी मंडळी देवावर जीवापेक्षा प्रेम करणारी असते. सोपी आहे 4 वाजता. अहो 4 वाजताची झोप मोडणं काही सोपी आहे का? आम्ही कीर्तन असलं 4 वाजता उठायचं म्हणलं, आता मला सकाळी नाशिकला आहे, मी आता रात्री जाणार आहे. हो का? ते जायला 4 वाजलेले परवडले, पण ते पुन्हा झोपल्या उठा वाटत नाही माणसं. ही मंडळी उठती महाराज, ही जुनी खेड्यागावातली संप्रदायातली मंडळी हे ना जपून ठेवले देवावर प्रेम. काकडा त्याचं वर्णन आलेलं आहे. नामदेवराय लक्ष द्या माझ्याकडे. रुक्मिणी माता लाजल्या, कुणाला ओळायचं तेवढ्यात नामदेवराय आले. नामदेवराय लाडके होते, यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेने नामदेवरायला आवाज दिला, हो नामदेवा. कडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झाली होती. काय घोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्या यायच्या नव्हता. नामदेवराय म्हणले, आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलं आहे. विष्णुदास नामायने दाविली गुणा, विष्णुदास नामायने दाविली गुणा, विष्णुदास नामायने दाविली गुणा. वैजयंती माळगळा त्रिवचनांचन, विष्णुदास नामायने दाविली गुणा, विष्णुदास नामायने दाविली गुणा. वैजयंती माळगळा श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायने दाविली खून. नामदेवराय म्हणले, ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायकडे पाहायच्या, तिकडं पाहायच्या, नामदेवरायकडे पाहायच्या, तिकडं पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. अहो ते काय भाऊबीजीचं ताट थोडंच आहे, प्रतिपदेचं ताट आहे ना. प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. भाऊबीजीचं ताट कुणीकडे जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढल. चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? हो नाही ना. हे बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक, बरोबर आहे ना. सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, पती, उपपती. अरे अशी आपत्ती जाणू नको, बरोबर आहे. जमत नाही म्हणे, ऐसा बिंदास्त जा. वैजयंती माळगळा श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायने दाविली खून केली. ठावे संतांनी बरवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी आणिला. रूपा बळे करुणी कळे, हरिदासी तुका म्हणे समागमे. नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी. विठोबार देवी केली ठावे संतांनी बरवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ थोडा आवाज द्या, तुमच्या समोर मांडला. 10 मिनिटं माझ्या हातात आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. आज हा आपला जो सोहळा शंकरगड जागदरी या ठिकाणी सुरू आहे, ते तुकारामजी राघोजी उगलमुगले, तुकारामजी राघोजी उगलमुगले यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं त्यांचे 3 सुपुत्र संजय भाऊ, शंकर भाऊ, गजानन भाऊ यांनी हा परिवारानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मला आनंद वाटला. हे बघा, आई वडील गेल्यानंतर वर्षश्राद्ध करणं हा आपला शिष्टाचार आहे, कळलं? किंवा आपली ती परंपरा आहे, हिंदू धर्माची ती परंपरा आहे. अरे पण ज्यांच्यासाठी कार्यक्रम करतो ती हजर आहेत का? त्यांच्या माघारी त्यांचं नाव उल्लेख केलं जातं, चांगल्या लोकांना जेव घातल्या जातं, हे सगळ्या गोष्टी होतात, पण ते आहेत का?
म्हणून मी याला 2च दिवसापूर्वी बगल दिली. या महाराष्ट्रातला मला वाटतं मी केलेला सोहळा कदाचित माझ्या माहितीप्रमाणे तरी माझा पहिला असावा कीर्तनकारांपैकी. कारण माझ्या आईवडिलाच्या निमित्ताने मातृपितृपूजन सोहळा. फरक एवढाच मी पण नाव देणार होतो अमृत महोत्सव, पण म्हणलं आपण पूजन सोहळा देऊयात. मातृपितृपूजन सोहळा कालच्या दिवशी मी केला आणि काल त्यांच्या चेहऱ्यावरच्या दोघांचा जो आनंद पाहत होतो ना, मला वाटतं निश्चित 5 वर्षानं त्यांचं आयुष्य अजून वाढल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षांनं अजून आयुष्य त्यांचं शिल्लक झाल्याशिवाय राहणार नाही. मग करणं गरजेचं आहे. मला आनंद वाटला शंकर भाऊ, मी तुम्हाला धन्यवाद देईन. कारण तुम्ही वडिलांना आज या खुर्चीवर बसवलं. हे बघा, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपला बाप आपल्यासाठी हे चालतं बोलतं दैवत आहे. तुम्ही त्यांना माझ्याबरोबर चालत आणलं, मला आनंद वाटला. तुम्ही तर खुर्ची टाकून बसवलं, त्यापेक्षा आनंद वाटला. आणि जो हार मला घातला तेवढाच हार तुम्ही तुमच्या वडिलाला घातला, हे त्याच्याही पेक्षा आनंदाची गोष्ट आहे. काल उचलत नव्हते महाराज एवढाले हार आमच्या वडिलासाठी आम्ही आणले होते. उचलत नव्हते 2-2, 3-3 माणसाला. अरे का करू नये आपण, बोला. आणि लक्षात घ्या, त्यांच्या काल फक्त मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत होतो. बस मला त्यांनी फार कष्टातून मोठं केलेलं आहे. फार कष्टातून. पायात माझ्या जन्मापासून वडिलांना पायात कधी चप्पल घातली नाही मला. आज ते पंढरपूरची आळंदी, केशवबाबांना सगळा इतिहास माहिती. पायीवारी, घरून पायी आळंदी, आळंदीहून पंढरपूर, पंढरपूरहून परत आळंदी, एवढी 2 महिन्याची आम्ही पण पायीवारी केलेली आहे. सहजासहजी या गोष्टी मिळत नाही महाराज. त्याच्या मागं कुणाची तरी साधना असते, कुणाची तरी तपश्चर्या असते. काही माणसं म्हणतील सहज, अहो कमी वयात महाराजांना खूप नाव मिळालं. असं नाही होत दादा हो. कमी वयात सुरुवात झाली आणि याच्या मागं कुणाची तरी साधना आहे, ह्याच्या मागं कुणाचा तरी आशीर्वाद आहे. माझ्या पाठीमागं माझ्या गुरुचा आणि माझ्या आईवडिलाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी आज इथं आहे. मी भाग्यवान माणूस आहे महाराज. एवढं महाराष्ट्र, अरे महाराष्ट्र नाही 2-4 राज्यात आज प्रेम मिळते. 2-4 राज्य सोडून द्यावं. मी विदेशात सुद्धा कीर्तन करून आलो. ही ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे आणि माझ्या आई वडिलाचे आशीर्वाद आहे. गुरुची कृपा, आई वडिलाचे आशीर्वाद आहे. म्हणून विदेशात जोक आहे, इतिहासातली पहिली घटना आहे. विदेशात कीर्तन होण्याची ही इतिहासातली पहिली घटना आहे. आणि मला वाटतं ह्या 2-3 दिवस, कालच त्याला वर्ष पूर्ण झालं 22 तारखेला. तेव्हा आम्ही गेल्या वर्षी दुबईला होतो. आणि महाराज तिथं आमचं एवढं स्वागत केलं लोकांनी. आम्हाला अपेक्षा नव्हती की दुबईत लोकांनी आपल्याला एवढं सुंदर स्वागत करावं. पण हे घडलं कशामुळं? पहिल्यानं आई वडिलांना बोटाला धरून एखाद्या संस्थेत ठेवलं. हेच उद्याचं भवितव्य आहे. आणि जागदरीची शिक्षण संस्था आता महाराष्ट्रभर नाव आहे तिचं, पण हे जपणं तुमच्या हातात, हे वैभव जपणं तुमच्या हातात आहे. या पोरांना नाही कीर्तनकार होऊ द्या, नाही गायक होऊ द्या, नाही वादक होऊ द्या, चांगला माणूस झाली तरी बाद झाली. चांगल्या माणसाची कमतरता आहे आज. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. त्या मांजरीने जावं तरी कुठं. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, गॅरंटीन काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद हे पाहिजे. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. चांगला माणूस व्हा, गरजेचं आहे आज महाराज. लक्षात ठेवा. म्हणजे या पोरांना, अरे शिक्षित वेगळा, सुशिक्षित वेगळा आणि सुसंस्कारित वेगळा. जे शिक्षित आहेत ना महाराज, ते फक्त जगू शकतात. जे सुशिक्षित आहेत ना, त्यांना जबाबदाऱ्या थोड्याफार कळतात. आणि जे सुसंस्कारित आहेत ना, ते बापाचा असा सोहळा करतात. रात्रीचा अभंग वेतला आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आणि म्हणून मी सांगेल, बाबा माझी सैनिक राहिले आणि या गावातला आदर्श व्यक्तिमत्व आहे. सैनिक हा आदर्शच असतो. सैनिक माणसाला थोडं इकडं तिकडं जमत नाही. कारण त्यांनी एवढी सेवा केलेली असते या देशाची. आणि आली 26 जानेवारी परवा 26 जानेवारी आली आणि एका सैनिकाचा सोहळा आणि बापाचा सोहळा एकत्र होतो. याच्यासारखा आनंद अजून कोणता आहे? याच्यासारखा आनंद दुसरा कोणता आहे? चला बोला. झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोपलं पाहिजे. पहिली आठवण ठेवा, 2 टायमाचं अन्न खायला मिळतं तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा, ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
म्हणून सरपंच मी कौतुक करेल तुमचं की काल तुम्ही माजी आजी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार केला. आज या ठिकाणी शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श संप्रदायातली माणसं, काही पत्रकार बांधव यांचा आज आपण सन्मान केला. फार मोठी गोष्ट आहे महाराज, ही लक्षात ठेवा. एखाद्या महिलेनं जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, एखाद्या माणसानं जर एखाद्या भारताचा नकाशा पाहिला ना, तो पटकन त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्र मिळाल्यानंतर जिल्हा, तालुका, गाव त्या नकाशावर शोधल्याशिवाय तो नकाशा खाली ठेवत नाही. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे, त्या नकाशात ती बॉर्डर शोधत असते. कोणत्या बॉर्डरवर उभा राहून माझा नवरा या देशाची सेवा करतो. मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते मिलिटरीवाल्याची बायको आहे का? कर्नल संतोष महाडिक वारल्याच्या नंतर, शहीद झाल्याच्या नंतर त्यांची पत्नी स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली आणि माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीत जाऊन पूर्ण करणार, ही पत्नी करते मिलिटरीवाले. लक्षात ठेवा. आज महाराज यांची आठवण केली पाहिजे. आणि आज येथे वडील आहेत तुमचे, माजी सैनिकही आहेत, तुमचे वडीलही आहेत आणि या गावातले एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. का? तीनही पोरांना त्यांनी आपल्या शिकवलं. तीनही पोरांना शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर सुसंस्कृत बनवलं. पुन्हा एकदा ऐका, जास्तीत जास्त शिकलेल्यांचे आई वडील वृद्धाश्रमात येतात, असा बी इतिहास आहे. हे तर डॉक्टर बसलेले आहेत, गायके डॉक्टर. तुम्ही मला असं थोडे पाठवत चला. आता मी असं कीर्तनात त्यांचे कान उघडी करतो. ज्या मथाऱ्याच्या अशा थोड्या व्हिडिओ शूटिंग मला पाठवा, मी मांडेल ना सत्य समाजासमोर. अडचण काय आपल्याला खरं असल्यावर बोलायला. मी शोकांतिका आहे आज. जास्तीत जास्त आई वडील जर कोणाचे वृद्धाश्रमात असतील ना, तर जास्त शिकलेल्याचे, जास्त पगारीवाल्यांचे. शेतकरी अजून एवढा बिघडला नाही. तो वेगळं राहील काय, इथपर्यंत त्याची हद्द जाईल, पण वृद्धाश्रमात नेऊन टाकण्याची हद्द त्याची जाणार नाही. लक्षात ठेवा. पण आज अशा माणसाला या कार्यक्रमातून आदर्श आहे महाराज. काल या महाराष्ट्रातली नाही, तेलंगणा, कर्नाटक, 2-4 राज्यातली लोक आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली आणि सगळ्या लोकांनी सांगितलं, महाराज तुम्ही हा कार्यक्रम ठेवून खूप मोठा आदर्श आमच्या समोर आणून दिला. हा कार्यक्रम तुम्ही ठेवला. एखाद्या महाराजांनी करावं याचं एक वेगळं वैभव असतं ना, सोपी गोष्ट नाही ना. आणि मला आनंद अजून वाटला, शंकर भाऊ, मी माझ्या गावातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना निमंत्रण दिलं होतं, प्रत्येक. आणि त्या 18 पगड जातीचे लोक, एशिया असतील, मातंग असतील, मला डोळ्यात पाणी आलं काल अक्षरशः. बघा, आमच्या गावातल्या एशी आणि मातंग समाजाच्या महिलासुद्धा घरचा कार्यक्रम समजून नव्या साड्या घालून कार्यक्रमात हजर होत्या. नव्या साड्या घातल्या त्या बिचाऱ्यानं, गरीब कुटुंबातल्या बाया. पण मी त्यांच्या अंगावरच्या साड्या पाहिल्या. अरे म्हणलं, यांना किती आनंद आहे आज, किती आनंद आहे आज यांना, की आपल्या सोपान महाराजाचा कार्यक्रम नसून हा आपला घरचा कार्यक्रम आहे. मग त्या महिलांनी साड्या घालून त्या कार्यक्रमात त्या हजर राहिल्या. आणि हे बघा, आमदार 10 आले, खासदार आले, सगळे आले, महाराज लोक आले. याचं तर मला कौतुकच आहे. पण ते येतील याच्यापेक्षा मला जास्त कौतुक जर कोणतं असेल ना, तर माझ्या गावातल्या गोर गरीब समाजातली माणसं त्या कार्यक्रमात आली. मला याचं कौतुक जास्त वाटलं. महाराज सकाळी 9ला जेवण चालू होते सर, तर रात्री 8:30 पावणे 9 पर्यंत जेवण चालू होती. तुकाराम महाराज त्याचे काल साक्षीदार आहेत. लक्षात ठेवा. आणि एवढं वाढण्याचं नियोजन माझ्या गावातल्या तरुणांनी केलं, सगळ्या तरुण पोरांनी ते केलं. मी आत फक्त सत्कार लोकांचे घ्यायला आणि करायला होतो. आईबाबांचा झाला की त्यांचा करायचं. आणि एवढं करत असताना पोरांनी एकच सांगितलं, महाराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. आणि मी आता गाव सोडून आज रिसोडला राहायला आलो, तर प्रत्येक पोरग माझ्या गळ्यात पडून रडत होतं. आणि महाराज आज आम्हाला असं वाटतं, तुम्ही रिसोडला राहायला चालली तर आम्हाला पर्क करायला. मलाही राहावलं नाही. अरे म्हटलं, आपण खूप सकाळी जेव्हा निघत होतो, मला वाटतं माझ्या एवढा भाग्यवान महाराज दुसरा नसेल की गावाने एवढं प्रेम द्यावं. हे बघा, तुम्ही मला 10 हार घालाल काय, तुम्ही मला 2 तासाचं ओळखलेले, तुम्ही मला 50ही हार घालाल,
पण ज्यांनी मला 24 तास अनुभवलेलं आहे, लहानपणापासून अनुभवलेलं आहे, त्या लोकांनी मला डोक्यावर घ्यावं. मी एक भाग्यवान महाराज आहे. महाराज या महाराष्ट्रातला मी एक भाग्यवान महाराज आहे की माझं गाव मला फुलासारखं जपतं. बरं, एका जातीचे लोक नाही माझ्या गावात, एका जातीचे लोक नाही, 18 पगड जातीचे लोक माझ्या गावात आहे. तरीसुद्धा या सगळ्यांना इतिहास, या सगळ्यांना हे महाराज माझ्या गावात आलेले, या सगळ्यांना माहिती आहे की लोक किती प्रेम करतात. आणि काल या लोकांनी अजून माझ्यावरचा भार वाढवला. इथं आल्यानंतर सुद्धा हे फोन ऐकत होते, महाराज आम्हाला फोन करत जा. 8 दिवसाला गावात या. नशिबाने मला सांगायचं एवढंच आहे की आज बाबांचा सोहळा या ठिकाणी होतो. याचा आनंद किती असतो हे मी माझा काल अनुभव घेतला. म्हणून आज शंकर भाऊ असतील, संजू भाऊ असतील, गजानन दादा असतील, आजचा हा कार्यक्रम, उद्याचं कीर्तन झालं ना महाराज, की त्यांना वाटेल की या जगातले सगळे कामं आम्ही पूर्ण केले. बस आता आमचं काम शिल्लक राहिलं नाही. आज आम्ही आमच्या वडिलाचा सोहळा आमच्या समोर केला, नाही करता आला आमच्या आईचा सोहळा आम्हाला. त्यांच्या आईचं कीर्तन मीच केलं होतं, बरोबर आहे ना. पण तेव्हा आमच्या आईचा आम्हाला नाही उत्सव करता आला, पण आमच्या वडिलाचा तरी आम्हाला उत्सव करता आला पाहिजे. आणि म्हणून अरे सोपं नाही एवढा अट्टहास करणं, सोपं आहे महाराज. हा पैसा खर्चायचा, हे बघा चांगल्या कामात पैसा खर्चण्यासाठी फार पुण्याही लागते. पैशावाल्याची कमतरता नाही या महाराष्ट्रात, पैशावाल्याची कमतरता नाही या महाराष्ट्रात दादा हो. पण धार्मिक कार्यक्रमात आणि आपल्या परिवारात आपल्या बापासाठी एवढा खर्च करण्याची दानत सगळ्यात नसते हो. अरे एकीकडे या भाग्यवान बापाला पाहिल्यानंतर बसलेल्या बऱ्याच मंडपातल्या बापाच्या डोळ्याला अश्रू आले असतील. अरे आमचं पोरगं शंकर सारखं निघालं तर किती चांगलं झालं असतं, आमचं पोरगं संजू भाऊ सारखं असतं तर किती झालं असतं, चांगलं झालं असतं, आमचं पोरगं गजानन सारखं असतं तर किती चांगलं झालं असतं. याच्यातले थोडे तरी बाप दुःखी असतील बरं का दुःखी असतील त्याचं कारण सांगतो. एकीकडे तुकारामजींचा पोरं वैभवात सोहळा करतात आणि एकीकडे आमचे पोरं आम्हाला सोडून वेगळं राहतात. हे बघा सिंहाच्या काळजासारखा माणूस असतो बरं. अरे तो आला ना तर बैठक शांत होते हो. आपला बाप बैठकीत आला ना ती बैठक शांत होती. आपला बाप बोलला ना त्याच्यानंतर कोणी गावात बोलणार नसतं. पण आशाचं पोरगं जर सोडून वेगळं राहिलं ना त्याला वर मान करून जगता येत नाही महाराज गावात. तू जर गेला त्या बैठकीत आणि बोलायला लागलात, लोक म्हणतात नका बोलू, तुम्हाला तुमचं नाही सांभाळता आलं, आम्हाला नका सांगू. आणि ह्या यातना आहे ना मरणापेक्षा जास्त असतात. त्या टायमाला त्या माणसाच्या मनात येतं, अरे मला मरण जरी आला असताना मी आनंदानं मेलो असतो, मला मरण जरी आला असतं तर मी आनंदानं मेलो असतो, पण हा दिवस माझ्या जीवनात यायला नको होता. कर्जाचा डोंगर होऊ द्या हो, घाबरत नाही तो. अरे दाढी दुकानावर करत नाही, पण पोरीच्या लग्नात 10 लाख आनंदानं खर्च करतो. त्याला म्हणलं अहो दाढी नाही दुकानावर केली ना, आज एवढा खर्च. अरे माझ्या काळजाचा तुकडा सुखात गेला, मला याचा आनंद आहे, मला याचा आनंद आहे. अरे 4 बोटाच्या धुऱ्यासाठी जो भाऊ भावाचा खून करायला तयार होतो का नाही, पण आपल्या लेकरासाठी तो एकरभर तुकडा तो विकायला मागं हटत नाही. हे काळीच असतं दादा त्याचं. पण त्याला विचारा की पोरं वायले निघाल्यानंतर काय दुःख असतं. ते म्हणतात महाराज हा दिवस येण्याच्या अगोदर पांडुरंगानं आम्हाला नेलं जरी असतं ना तर आम्ही आनंदात गेलो असतो. माझी विनंती आहे दादा तुम्हाला, हे बघा दगडाच्या देवाला फार जागवत बसूच नका. मी सांगतो तुम्हाला, झाले प्रसन्न देव तर ते चांगलंच आहे, भाग्यच आहे. पण तुमच्या घरातल्या दैवताला तुम्ही दुखवू नका, तुमच्या घरातल्या दैवताला तुम्ही दुखू नका. या कार्यक्रमाला जर तुम्हाला खऱ्या अर्थानं हे बघा, अरे काय असतं बाप जाण्याचं दुःख विचारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला. काय असतं बाप जाण्याचं दुःख विचारा पंकजाताई मुंडेला. काय असतं बाप जाण्याचं दुःख विचारा या लोकांना. बाप गेल्यानंतर काय पक्षाची अवस्था झाली ही ठाकरे साहेबांना जवळून अनुभवली. आणि बाप गेल्यानंतर कसे 5-10 वर्षे गेले हे ताईनं जवळून अनुभवलं. अरे एवढ्या माणसांना बापाची आणि आईची गरज आहे,
एवढ्या आजही आज बापाचं नाव घ्यावं लागतं. त्या 8 दिवसापूर्वी ताई माझ्या कीर्तनाला होत्या. सारडगावला महाराजांचंही कीर्तन झालं. कीर्तनात बसल्यानंतर शेवटी बोलताना पंकजाताई म्हणाल्या की महाराज, माझ्या नावा अगोदर नामदार लागलं का मंत्री लागलं मी याला फारसं महत्त्व देत नाही. माझ्या पंकजा नावापुढं गोपीनाथ नाव आहे हे फार मला महत्त्वाचं, आणि ते नाव या मंत्रीपदापेक्षाही मोठं आहे. माझ्या बापाचं नाव माझ्या पुढं लागलेलं या मंत्रीपदापेक्षा सुद्धा मोठं आहे. महाराज हे कळलं पाहिजे. आणि ताईचे शब्द आहे त्या दिवशी म्हणे, महाराज मलाही माझ्या वडिलाची 75वी करायची होती. तुम्ही यूट्यूबला ते कीर्तन ऐका, मी जे बोलतो ते शब्द दिसेल तुम्हाला. माझ्या वडिलाची मला 75वी करायची होती महाराज, पण त्याच्या अगोदर ही दुर्घटना घडली आणि मला ते साजरं करता आलं नाही. पण तुम्ही जर करत असाल तर निश्चित मी प्रयत्न करेल तुमच्या सोहळ्याला, आणि तुमच्या या सुखात सामील होण्याचे प्रयत्न मी नक्की करेल. आणि येणार होत्या ताई, पण काल अचानक मीटिंग लागल्यामुळं त्यांचं येणं झालं नाही. मला सांगायचं मला त्याचं नाही सांगायचं की त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की मला माझ्या वडिलाचा सोहळा करायचा होता. बऱ्याच माणसाच्या मनात ही खंत राहून जाते, पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही हा सोहळा या ठिकाणी करताय. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. बस मी जास्तीचं बोलणार नाही, वेळ झालेला आहे. तर जाता जाता एकच सांगेन, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. जगाच्या पाठीवर तर चालतं बोलतं जर दैवत कोणतं असेल ना तर आपले आई वडिले. मायबाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे सकळ तीर्थाची. मी आता नाही बोलू शकत बघा, माझा भाव वेगळा झालेला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आदर्श व्यक्तिमत्व माजी सैनिक तुकारामजी उगलमुगले बाबा यांची 75वी आज आपण शंकर बाबाच्या दरबारात साजरी केली. शंकर बाबाला एवढीच प्रार्थना करूयात की आम्हाला यांची शताब्दी साजरी करता यावी, तो सोहळा आमच्या हातून घडावा एवढीच प्रार्थना करूया. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून त्या सगळ्या मंडळींना उदंड निरोगी आयुष्य मिळावं. आणि या कार्यक्रमाला ज्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी एकच शुभेच्छा द्याव्यात. कोणत्या शुभेच्छा द्याव्यात? ज्यांचे आई वडील आपल्यापासून वेगळं राहतात त्यांनी सकाळी घरी घेऊन यावं, ह्याच खऱ्या शुभेच्छा. हेच या कार्यक्रमाचं फळ आहे आणि हेच या कार्यक्रमाची इति कर्तव्यता आहे, हेच या कार्यक्रमाचं सार आहे. एवढंच जाता जाता बोलतो. आमचे डॉक्टर गायके साहेब मातोश्री वृद्धाश्रम यांच्याकडून आमच्या सतीश महाराजांच्या या संस्थेला पाणी फिल्टर या ठिकाणी, वॉटर फिल्टर या ठिकाणी भेट देण्यात आलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणि अजूनही तुमच्या गावात ही सुंदर संस्था आहे. महाराष्ट्रभर आता या संस्थेची मुलं जातात आणि त्याच्यात नाव जागदरीचं होतं बरं का. कष्ट त्यांचे आहेत, मुलं ते घडवतात, पण आपल्या गावाचं नाव, जागदरीचं नाव त्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचतंय. म्हणून आपण त्यांना जपा, आपण त्यांना सांभाळा, एवढीच जाता जाता विनंती करतो. अण्णांनी तीर्थयात्रा काढलेली आहे, मी तीर्थयात्रेबद्दल बोललेलोच आहे. म्हणून 4 धाम यात्रा अण्णांनी या ठिकाणी काढलेली आहे. नाही वाटतं द्वारका, सोरटी, सोमनाथ आणि गिरनार पर्वत 7 एप्रिल ते 13 एप्रिल या दरम्यान आहे. 6 दिवसाचा प्रवास आहे आणि 6000चा खर्च आहे. पुढील काय अजून तुमच्या अटी नियम असतील ते अण्णा या ठिकाणी तुम्हाला सांगतील. ज्यांना जायचं असेल त्यांनी या ठिकाणी अण्णासोबत संपर्क करावा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. काल म्हणलं असेल ना महाराजांना, माजी सैनिकाचा या ठिकाणी एका बापाचा सोहळा साजरा करतोय आणि 26 जानेवारी योगायोगानं जवळ आलेली आहे. काय असते सैनिकाची इच्छा? ह्या जगातल्या सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहे, या भारतातल्या सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहे.
पण एक नोकरी मरण्यासाठी आहे, ती मिलिटरीवाल्याची आहे. जगण्याची पगार सगळ्यांना आहे, पण मरण्याची पगार मिलिटरीवाल्याला आहे. हां, मिलिटरीत काय आहे? मरण्याची पगार आहे महाराज, बाकी दुसरं काही नाही. आणि मिलिटरीवाल्याची इच्छा काय असते बघा, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. काय असतं मला भरपूर काही बोलता येईल, पण वेळ ये दुश्मन घड्याळ रुक नहीं रहा है. काय मिलिटरी वाल्याची इच्छा असते बघा, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. भारत माता की. हा देश माझा आहे, मी या देशाचा आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. बस आज या महाराष्ट्राला या वाक्याची गरज आहे. भारत माझा आणि सारे भारतीय माझे, आणि हे कळून घेण्याची गरज आहे. हां, एवढीच गरज आहे महाराष्ट्राला सध्या आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, लवकरात लवकर या महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावं आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेने गुण्यागोविंदानं नांदावं. शंकर बाबाच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की या सगळ्या राजकारण्यांना सद्बुद्धी दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम अखंड मुखात राहू दे. एवढी प्रार्थना करून या ठिकाणी वाणीला विराम. या ठिकाणी दुसऱ्या बीडवरून आमचे देशमुख दादा
आमचे दोघेही बंधू आणि तुम्ही सगळी श्रोते मंडळी, बाहेरगावची बऱ्याच गावची मंडळी आहे, तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली